आणि दिल्लीमध्ये आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आणि महाराष्ट्रीयन जेवण कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा कुठं आणि कसा भेटतोय बघायचं असलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपण दिल्लीला गाडी खाली गेली होती बघा करोलबागच्या शेजारी. दिवसभर नो एंट्री असल्यामुळे म्हटलं काय आता करोलबागला फिरून येऊया जरा. बाहेर आलो बघा, उपवास होता त्यामुळे पहिला मोसंबी ज्यूस आणला. 1.5-2 किलोमीटर होतं आपल्याला करोलबागचं मार्केट. मग बस पकडली बघा आणि पोचलो बघा कार मार्केटला. तिथं आपल्याला एलईडी लाईटा घ्यायच्या होत्या, कारण इथल्यापेक्षा स्वस्त अख्ख्या इंडियात कुठं भेटत नाही. लाईटा घ्यायला गेलो होतो, पण घेतली डायरेक्ट एलईडी बलच. आता नाद करते काय, पांढरं कडे नॉर्मल पिवळं आणि बघा पांढरं अशा 3 लाईटा यात होत्या. भावानं लावून दाखवल्या. मग लाईटा घेतल्या बघा, तिथनं निघालो करोलबागला का नाही गप्पार मार्केट म्हणून का नाही सगळ्यात मोठं मोबाईलचं मार्केट आहे, तिकडे निघालो बघा. गा बारक का सारखं मार्केट, मोबाईल कव्हर फिवर दुनियाचं सामान राव पाक चिपवाड रेट मध्ये. थोडीफार खरेदी केली बघा. तिथंच आलो बघा चहा प्याला. आपल्या महाराष्ट्रीयन शिर्डीचा ग्रॅज्युएट चहा तिथं होता. कडेगावचं विट्याचं भाऊ भेटलं होतं, त्याने आणलं आपल्याला इथं. ही बघा भाऊ भेटली होती आपल्याला विट्याची सगळी. यांच्या सोना चांदीची दुकान आहे करोलबागला. आव्हानची गाडी घेतली बघा खट मध्ये, त्याने आपल्याला करून दिली बघा ही टोटो रिक्षा. टोटो म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिक्षा असते, याला इकडे टोटो म्हणते ती. इथनं 1 किलोमीटर आलो बघा, आपल्याला ही मराठी कट्टा म्हणून हॉटेल भेटलं राजेंद्र नगरला. आईला म्हटलं दिल्लीमध्ये महाराष्ट्रीयन हॉटेल म्हणल्यावर काय दणकाच विषय आहे. तांबडा पांढरा काय पाहिजे ती मिळतं इथं. आठपाडीचे एक दादा आहेत, त्यांनी हॉटेल टाकलंय. कधी गेला तिकडे तर नक्की व्हिजिट करा. आपण काय नॉनव्हेज पाळलंय नाही तर तांबडा पांढरा सुट्टीच दिली नसती. मग व्हेज थाळी घेतली बघा. व्हेज थाळी बी खतरनाक होती आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं. श्रीखंड पनीर बिनीर फोडणीचा भात हात खोळा असं जेवण झालं. मारली बघा तिथनं कल्टी. आता म्हटलं जायला लागतंय गाडीकडं. शतपावली करत आलो बघा चौकात, आणि तिथनं पकडली टोटो की पोचलो बघा डायरेक्ट कंपनी. संध्याकाळी 12 वाजता मारली बघा तिथनं कल्टी. म्हटलं ट्रॅफिक कमी झाल्यावर निघूया. लावलं बघा रिबीट गुडगावच्या दिशेनं. म्हटलं गुडगावला जाऊन देऊया ताणून. गुडगावला रातभर आयटी पार्क सगळं चालू असतंय. फायनली पोचलो बघा पंपावर, दिली बघा तिथं ताणून. सकाळ उठलो बघा मस्त पैकी फ्रेश झालो. इस्माल भाई पण आलं होतं आणि लावलं की बघा जेवणाचं नियोजन. म्हटलं पोटाचं बघायला लागतंय. बटाटो आणि सोयाबीनची भाजी करायचं ठरलं. कांदा टमाटोचा मर्डर केला आणि लागलो बघा भाजीच्या तयारीला. कांदा लसूण टाकून झणझणीत अशी भाजी बनवली बघा. ओके वे थँक्यू. पाहुणं या जेवायला. जेवण तर असलं नाद्याबाद झालं होतं. निभार लावला बघा दणका. आता म्हटलं निभार जेवण झालंय, देऊया आता ताणून. दिल्ली चोर बाजारला फिरायचं होतं, पण झालं आमचं कॅन्सल. काय संध्याकाळी राहिलेल्या भाताचा चित्रांना बनवला आणि मस्त पैकी लावला बघा दणका. तो बाय लोग तभी मिलते कल के वीडियो में. आज के लिए बाय बाय, जय महाराष्ट्र.